जरीवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा अगदी स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय शौर्य फार्मचे प्रोप्रायटर आदरणीय विशालजी निवडकर साहेब, त्याचबरोबर भावेशजी पालांडे असतील, त्याचबरोबर नागेश असतील, विनय असतील, अमोलजी दरेकर असतील, विनय असतील, हे प्रमुख आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. चला दोनही टीम आपण आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी. गेम झाली आहे सुरुवात. या मॅचचा पहिला बॉल. लाईन लेंथ पाहिली जाते, पंच सांगतात इट्स अ नो बॉल. अगदी खराब लाईन लेंथ. नो बॉल स्वरूपामध्ये श्री गणेश झाला अंतराळ वरील टीमसाठी. विघ्नेश आणि विजय ही सलामीची जोड साखळी पाहायला मिळते. खोलात टाकायचं होतं, त्याच्यावरती लॉफ्ट केला. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, सीमारेषा पार आलाय. धावा मिळतायत 6. चांगला होता. आपण पाहायला गेलं अफलातून फटकेबाजी, स्टेट डाईव्हचा फटका, षटकार आला, त्याच्यानंतरचा नेक्स्ट बॉल ओ स्वीसिटचा फटका, परंतु इथून चेंडू डॉट झालाय. कमबॅक केलंय. षटकारानंतरचा चेंडू आपण पाहायला गेलं तर चांगल्या रीतीनं हाताळलाय चेंडूला आणि चेंडू डॉट आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 7 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा सामना संपलाय. चांगली गोलंदाज 2 चेंडूंचा सामना संपलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो लढत. हो पुन्हा एकदा लॉक करायचा होता, परंतु बॅटम पॅड मधला चेंडू निघून गेलाय. अजून एक चेंडू डॉट आलाय. डॉट चेंडूची सांगता लगातार षटकारानंतर 2 चेंडू डॉट आलेत. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज. आपण पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती ऋषभ आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ऋषभची ओळख आहे, परंतु आज तशातलीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पलसदरीच्या नगरीमध्ये आपण पाहतोय. 7 धावा धाव पुस्तकावरती. नेक्स्ट बॉल ऋषभ पुन्हा एकदा हुक केल्या चेंडूला हवेत. क्षेत्ररक्षक काय जेच करतात, कोणती चूक नाही. फलंदाज बाद. परतीचा प्रवास, पहिला झटका मैदानाच्या बाहेर जाईल. आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरी मॅच, पहिली मॅच आपण पाहायला अनुभवली. मैदानाच्या आतमध्ये एकीकडे वरई आणि त्यांच्या विरोधात घोडिवली, परंतु अंतिम चेंडूवरती वरई संघ हा विजय झाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं या ठिकाणी आपण गोड कौतुक करूया. आणि थोडंसं बॅक थ्रू दिलाय या गोलंदाज ऋषभ यानं. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 7 धावा धाव पुस्तकावरती. अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू होता, दिशा दिली, कव्हरच्या डोक्यावरून जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल चेंडू, आउट ऑफ सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. पंच आमच्याकडे वाटतं षटक क्रमांक संपुष्टात आलं. पहिलं P1चं षटक असतं, त्या षटकामध्ये हानेमानाची गरज असते आणि आपण पाहिलं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात, ती मात्र 1 बाद 11 धावा. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. एक आपण पाहायला गेलं दोन्ही एक षटकार एक चौकाराच्या साह्यानं आपण पाहतोय 11 धावा धाव पुस्तकावरती आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ऋषभच्या माध्यमातून. नॅट नंबर 1 वरती गोलंदाजी केली. आता वैयक्तिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतो यश आहे. यश आलाय. यश सुद्धा चांगली गोलंदाजी करतो. बऱ्याचशा मैदानावरती आपण यशला पाहिलं, परंतु आता आपल्या गावासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल ते मात्र यशला. आणि अंतरट एक नेरळ पट्ट्यातील संघ आपण पाहतो, एक कर्जत तालुक्यातील संघ. दोन्ही संघाचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 1 बाद 11 धावा. यश आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. नॅट नंबर 2 वरती गोलंदाजी करतोय.
थोडा स्पीडअप करा. आपणास विनंती असेल, अंतिम रात्र आहे, बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, याची सुद्धा आपण नोंद घ्या. यश गोलंदाजच्या ट्रॅकवरती दुसरा षटक चालू आहे. ओ फटका चांगला आहे, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला, रनआउटची संधी. इथे झालं काय, तू तू मै मै, परंतु इथून परतीचा प्रवास करावा लागेल. बॅट्समन पाहतोय मैदानाच्या बाहेर जाईल. प्रथमेशला मात्र परतीचा प्रवास. बॅक टू द डगआउट प्रथमेश. इथून झटका क्रमांक दुसरा पाहिला मैदानाच्या बाहेर रनआउटच्या स्वरूपात. मैदानाच्या बाहेर प्रथमेशला परतीचा प्रवास. चांगला पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं यश सेकंड ओव्हर चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. ओ फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी, स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये आपण पाहतोय, परंतु त्याला जजमेंट करता आलं नाहीये. झेल कॅरी करायची होती, परंतु चेंडू आणि त्याच्यामध्ये काही संपर्क झाला नाहीये आणि इथून जीवदान मिळतंय. उंची जास्त होती, उंची जास्त असल्यामुळे आपण पाहायला गेलं तर कॅरी करता आलं नाहीये. ते मात्र यश या गोलंदाजाला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल कॅरी करायची होती, परंतु थोडंसं फंबल झालं आणि त्याच्यानंतर ही झेल ड्रॉप झाली. इथून आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचल्यात, ते मात्र 12 या अंकावरती. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी असावी ते मात्र यशच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट आली, त्याच्यानंतर ही सिंगल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा फटका कार्पेटच्या साह्यानं लेग साईडच्या दिशेनं आपण पाहतोय. चेंडू विरकावून दिलाय. सिंगल. डबलचा प्रयत्न नाहीये, सिंगलनं समाधान मानावं लागेल अंतरटवर्डी या संघाला. आणि धावा जाऊन पोहोचल्यात, ते मात्र धावपुस्तकावरती 13 धावा. चांगली गोलंदाजी. 3 चेंडूवरती आपण पाहिलं 2 धावा खर्च केल्यात यश या गोलंदाजानं. अष्टपैलू खेळाडू आहे यश सुद्धा आपण पाहिलं बऱ्याचशा मैदानावरती. पुन्हा एकदा तशातलाच फटका, उंची जास्त लांबी कमी क्षेत्र, तू तू मै मै, अजून एक जीवदान. आणि इथून काय झेल कॅरी करायचा, 2 झेल कॅरी करायच्या होत्या, इथून झेल सोडल्या गेल्या, जीवदान मिळालंय. आत्ता आपल्याला धावा पाहायला मिळतील. जेव्हा एखाद्या खेळाडूची झेल सुटते त्याच्यावर नंतर केलेलं आक्रमण आपण बऱ्याचशा मैदानावरती पाहतो, परंतु अशातलीच रीती आपल्याला पाहायला मिळते की काय, कारण दोन्ही खेळाडूंची एक एक कॅच मैदानाच्या आतमध्ये सोडली आहे आणि त्याच्यानंतर ते आपल्याला धावा संख्येचं डोंगर कुठपर्यंत जाऊन पोहोचेल ते येणारे षटक सांगून जातील. परंतु यशनी जी गोलंदाजी केली आहे, 2 चान्स होत्या, दोन्ही चान्स मात्र हुकवल्या, ते मात्र यश क्षेत्ररक्षकानं जीवदान मिळालंय, ते मात्र फलंदाजांना. नेक्स्ट बॉल. यश अद्यापर्यंत काय गोलंदाजी केली आहे, अफलातून गोलंदाजी. ओ फटका दमदार, तामदिरी दमदार, आउट टॉप सीमा पार, मिळतील धावा 6. पंचांचा इशारा, षटकार. एकवीस या आकड्यावरती जेव्हा एखाद्या खेळाडूचा झेल सुटतो आणि त्याच्यानंतरचा आक्रमण जखमेवरती मीठ चोलल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतंय. इकॉनॉमिकल षटक टाकलं होतं यशनं, परंतु या फटक्यावरती काय फटका खेचलाय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा 4 स्लोअर 1 चेंडू, फसवा चेंडू. पंचांकडे अपील करतायत, परंतु षटक क्रमांक संपुष्टात आलं, ते मात्र दुसरं. 2 षटकाच्या अंती धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात, तर मात्र 2 बाद 21 या अंकावरती.
आपण पाहतोय 21 धावा आहेत. चला वरोसेवाडी आणि अंजब दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण उपस्थिती असाल तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपलं टॉस केलं जाईल याची सुद्धा नोंद घ्या. वरोसेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये अंजब या दोन संघादरम्यान आजच्या तिसऱ्या दिवसातील आपल्याला अंतिम दिवसातील तिसरी मॅच मैदानाच्या. चला थोडं स्पीडअप करा, पंच थोडं ताकद द्या, कारण अंतर टीमला विनंती आहे की आपण प्रत्येक ओव्हरमध्ये कंटिन्यू आतमध्ये जाता. तुम्हाला सुद्धा ताकीद देतो की रे, कारण तू आपल्याला आजच्या दिवसामध्ये बरेचसे सामने कव्हर करायचे याची सुद्धा नोंद घ्या. अजून 5 एक्स्ट्रा मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळवायचे आहेत. अंतिम दिवस आहे. तिसरं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय. पहिलं ऋषभनं षटक टाकलं. ऋषभने 11 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर यशने टाकलं, त्यांनी सुद्धा इकॉनॉमिकल षटक 10 धावा खर्च केल्यात. आणि गोलंदाजच्या ट्रॅकवरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक गोलंदाजच्या ट्रॅकवरती अजिंक्य. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजच्या ट्रॅकवरती अजिंक्य पाहतोय. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. आपण पाहिलं जय आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओ फटका, दमदार कामगिरी, दमदार 440 चा झटका, चेंडू आउट ऑफ सीमा पार. पंच आम्हाला सांगतात इट इज अ षटकार. विजयच्या बॅटमधनं फटका पाहिला. स्लोअर वन चेंडू, फसवा चेंडू, परंतु आपण पाहिलं बॅटम पॅडचा संपर्क होत नाहीये आणि इथून चेंडू डॉट आलाय. एक बाउन्स असं पंचांना इशारा दिलाय, ते मात्र गोलंदाजाला दंडित केलाय. एक बाउन्स तुम्ही टाकू शकता एका षटकामध्ये, परंतु जर दुसरा असाच बाउन्स आला तर त्याच्यानंतर पंच जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. इथून एक बाउन्स दिलाय आणि इथून चेंडू डॉट आलाय. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार केला, त्याच्यानंतर कमबॅक केलं. अशातलीच गोलंदाजी करावी लागेल ती मात्र अजिंक्यला. नेक्स्ट बॉल. ओ पुन्हा एकदा लॉफ केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेज करतायत, कोणती चूक नाहीये. विजयला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बॅक टू द डगआउट टू विजय. पोहोचल्यात त्या मात्र 27 या आकड्यावरती. उर्वरित पाहायला गेलं तर 3 चेंडू, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर आपण पाहिलं डॉट आला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 3 चेंडूवरती 3 समीकरण. पहिल्या षटकार, दुसरा डॉट, तिसरा विकेट. परंतु चांगली गोलंदाजी केली अद्यापर्यंत ती मात्र अजिंक्यनं. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा दिशा दिली. चेंडूला एक साईडच्या दिशेने चेंडू 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. पंच आम्हाला सांगतात इथून आलाय कणकणीत चौकार. धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 31 या आकड्यावरती. तिसरं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर डॉट आला, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि चौथ्या चेंडूवरती चौकार. नक्कीच तिसऱ्या पंचांचा कोणाचा कॉल आहे? पंचांचा कॉल आहे की कोणाचा कॉल आहे? बॅटिंग टीम का? बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलाय. चला थर्ड अंपायर आपण या, योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल.
योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. दोन्ही अँगलनं चेक केलं जाईल. कोणत्या संघावरती अन्याय होणार नाहीये. आपण पाहतोय नो बॉल. इथून पहिला बाउन्स दिला होता, त्याच्यानंतर हाईट आली, त्याच्यानंतर पंचांनी दोन्ही अँगलनं चेक केलं आणि या चेंडूवरती पंचांनं नो घोषित केलंय. नो प्लस 4 या एकूण 5 धावा आपण पाहतोय. 32 धावा, 32 धावा आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्य गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 3 चेंडूचा खेळ संपलाय. या चेंडूवरती आपण पाहिलं नो प्लस 4 धावा पाहायला मिळेल. 32 धावा धावपुस्तक अजिंक्य गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. ओ फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, जेच करतायत, कोणती चूक नाहीये. आणि फ्रीडचा चेंडू होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं ही सिंगल आली आहे. फ्रीडचा फायदा घ्यायचा होता, परंतु ताकदीचा वापर झाला नाहीये. थोडा चेंडू बॅटला फ्रश झाला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं झेल कॅरी केली होती, परंतु फ्रीडचा चेंडू होता. याच्यावर तरी फलंदाज बाद होणार नाही. आणि इथून सिंगल, या सिंगलच्या मदतीनं 33 धावपुस्तकावरती. नेक्स्ट बॉल अजिंक्य. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू, उंची जास्त लांबी कमी आणि इथून झेल कॅरी केली आहे. ती मात्र काय झेल केली कॅरी या क्षेत्ररक्षकानं आणि फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक झटका मैदानाच्या बाहेर जाईल अंतरटवर्डी या संघाला. आपण 30 सेकंदाच्या आतमध्ये 38 सर्कल पार करायचे, याची सुद्धा नोंद घ्या. इथून विकेट आली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती. उर्वरित अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरा षटक आहे. अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं तर प्रत्येक षटकामागे 10च्या सरासरीने 11च्या सरासरीनं फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू, 5वा चेंडू होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पंच आम्हाला सांगतात की षटक क्रमांक संपुष्टात आलं. ते मात्र तिसरं. 3 षटकाच्या अंती धावा जाऊन पोहोचल्यात, त्या मात्र 33 धावा. 11च्या सरासरीनं आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, त्याच्यानंतर 10 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 1 षटकार आणि 1 9चा चौकार जाऊन सुद्धा आपण पाहायला गेलं तर 12 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी केली. एखादा चेंडू आपण पाहिलं. चला वरोसेवाडी आणि अंजप दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल. अंजप संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. चला वरोसेवाडी संघाचा कर्णधाराला विनंती असेल, आपण उपस्थिती असाल तर आपली उपस्थितीने या ठिकाणी नोंदवायचे, जेणेकरून आम्हाला समजेल की प्रत्येक संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. अंतिम दिवस आहे, आम्हाला पण थोडं स्पीडअप करायचं आहे. बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत, याचे सुद्धा आपण नोंद घ्या. अंजप आणि वरसेवाडी यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. पहिला सामना गोडिवली विपक्ष वरई संघाने अंतिम चेंडूवरती 1 चेंडू आणि 4 धावसंख्याची गरज असताना नशिबाचा आलेला चौकार आणि नागेश जाधवने केलेली फलंदाजी. 1 षटकामध्ये 23 धावसंख्येची गरज होती आणि त्या सामना मात्र वरई संघाने जिंकला. परंतु आता जाऊया अंतिम स्लॉगवरचं षटक. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती एक अष्टपैलू खेळाडू सूरज मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक, स्लॉगवरचं षटक. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. त्याला माहिती आहे 33 धावा आहेत धाव पुस्तकावरती. कारण आंतरसंघाची आपण पाहतोय गोलंदाजी एक अफाट गोलंदाजी आंतरसंघाची आपण बऱ्याचशा मैदानावरती पाहिली आहे. सूरज आपण पाहतोय. ओ फुलटा चेंडू, दिशा दिली गॅपमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक 1 टप्प्याकर चेंडूला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. रनआउटची संधी झाली असती, परंतु थ्रो थोडा आपण पाहिलं हाईट न आला आणि त्याच्यानंतर त्या या 2 धावा. रन इन बिटवीन द विकेट आपण पाहायला गेलं तर चांगली चित्ते जायची जोड, लोंबडी जायचा दिमाग आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. आणि या 2 धावा, 2 धावेच्या मदतीनं धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र उपस्थित. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या क्षेत्रातील. पुन्हा एकदा आपण पाहिलोय थोडीसा ब्लॅचला प्रसरला कार्पेटच्या साह्यानं लेग साईडच्या दिशेनं चेंडू लाडवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा घेण्याच्या प्रयत्नामध्ये
फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. एक सिंगल झाली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा नव्हता परंतु समजलं नाहीये. परंतु इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. ते मात्र रोशनला अजून एक फलंदाज बाद. झटकार क्रमांक आपण मैदानाच्या बाहेर पाहतोय तो मात्र लागलाय, तो चौथा. पाचवा व्यासपीठावरती उपस्थित झाला यथार्थ जगदीश कडू. भिसेगाव गावचा हा खेळाडू आहे. अंडर 14 रायगड जिल्हा प्रतिनिधित्व त्याने केलं आहे. त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्षमय स्वागत आणि जाऊयात कॉम्बॉक्समध्ये. नक्कीच आपण पाहतोय अंडर 14 म्हटलं तर मूर्ती लहान आणि कीर्ती महान. त्याला पुढील वाटचालीसाठी आपण नक्कीच शुभेच्छा त्याला पुढील वाटचालीसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपण शुभेच्छा देऊ आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सूरज गोलंदाजच्या ट्रॅकवरती हो फसवा चेंडू पंच आमच्याकडे बोलतायत. इट इज अ वाईट चेंडू, एक एक्स्ट्रा चेंडू गोलंदाजाला टाकावं लागेल. धावसंख्या आपण पाहिलं या एकच्या धावीनं धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 37 धावा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. ओ कोलवार टप्प्याचा चेंडू दांडी गुल यॉर्कर लाईनचा चेंडू, क्रिकेट मधलं एक ब्रह्मास्त्र चेंडू जे म्हटलं जातं आणि तोच चेंडू मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या माध्यमातून फलंदाजाला परतीचा प्रवास. अजून एक झटका क्रमांक तो मात्र 6वा मैदानाच्या बाहेर जाईल तो मात्र शुभम. जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक आहे जेच करतात. झेल कॅरी करायची होती, झेल सुटला. 2 धावा नक्कीच. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आपण होतोय का? थांबवलंय तिसऱ्या धावेसाठी थांबवलंय आणि इथून धावा जाऊन पोहोचल्यात 39 धावा. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 44 धावसंख्येचा 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, तर मात्र अंतिम चेंडूपर्यंत सामना गेला. 4 षटकांचा सामना कमीत कमी 50+ धावा असले तर आपल्याला सामना पाहायला मिळतो. परंतु सूरजनं अद्यापर्यंत पहिल्याच चेंडूवरती षटकार काढल्यानंतर पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं सूरजनं 2 धावा करा, माफी असावी. नेक्स्ट बॉल हो फसवा चेंडू, पुन्हा एकदा फसवा चेंडू. सूरज चांगली गोलंदाजी. एक सूरज हा वेनगाव संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी असो फलंदाजी आपण नेक्स्ट इनिंगमध्ये त्याची पाऊस एक अष्टपैलू खेळाडू आहे. कर्जत प्रीमियर लीग असो वेनगाव प्रीमियर लीग असो आपल्या माध्यमातून चांगली कामगिरी करत असतो. परंतु आज गावासाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑनच्या रिचेनं सिंगल झाली आहे. डबलचा प्रयत्न आहे का? चांगला थ्रो पाहतोय आणि इथून फलंदाज बाद. परतीचा प्रवास अंतिम चेंडूवरती ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना इथून संपलाय. आपण पाहतोय वेनगाव विपक्ष अंतरटवर्डी या 2 संघांदरम्यान फाईट आणि 4 षटकांचा सामना संपल्यानंतर धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 40 आणि येणारे आता 24 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज असेल ते मात्र महालक्ष्मी वेनगाव या संघाला. धन्यवाद.
तर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ही पलसदरीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अगदी रायगड जिल्ह्याचं कोणीतरी पहिल्यांदा कर्जत नगरीतून प्रतिनिधित्व केलंय, ते देखील लेदर बॉल क्रिकेटमध्ये. असं यथार्थचं करूयात सहर्षमय स्वागत आणि त्याचबरोबर आभार देखील व्यक्त करूयात. त्याचबरोबर विनंती असेल यापुढील मॅचचा आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. वरोसेवाडी टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये अंजप, दोनही टीम्सला विनंती असेल त्यांनी लगेचच आपला कर्णधार व्यासपीठाकडे रवाना करा. चला सलामीची जोडी जाऊ द्या. आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तसा आवाज ऐकूयात बाबू शाह सरांचा. आपण पाहतोय यथार्थचा सन्मान झाला, त्याला पुढील वाटचालीसाठी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देऊया. तर मायक्रोफोनवरती जोडले जातील आपले लाडके समालोचक AK-47 डू बाबू शाह सरांचं. धन्यवाद. चलिए बहुत बहुत शुक्रिया पर हरीश सर, हमारे आदित्य थे के बात करेंगे संदीप बुराड़ी सर. सभी का फिर से एक बार वेलकम स्वागत के साथ साथ चलेंगे. चला बाबूशाह सर आपण टॉस करून घेऊयात. यथार्थला पुनश्च एकदा विनंती असेल, आपण त्याच्याच हसे खऱ्या अर्थाने इथे या मॅचचा नाणेफेकीचा कौल करतोय. खऱ्या अर्थाने बाबूशाह सर रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं या खेळाडूने अंडर-14मध्ये. यथार्थ कडूला विनंती असेल का त्याच्या माध्यमातून या पुढील होणाऱ्या मॅचचा आपण नाणेफेकीचा कौल करूयात. टेल इज अ कॉल होता आणि इथे खऱ्या अर्थाने टेल आलाय. आपण लगेचच आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोचवा. क्षेत्ररक्षण स्वीकारले. कसं वाटतं या आयोजनामध्ये? मला तर वाटते प्रथमतःच इथे आपण उपस्थित झालात. कसं वाटतं या आयोजनाबद्दल आणि आपल्या टीमसाठी इथून काय संदेश असणार आहे? खरं तर खूपच सुंदर आयोजन आहे. मागच्या वर्षी आमची टीम नव्हती, पण मी ज्यावेळेस आमच्या मित्रांच्या मॅचेस होत्या त्यावेळेस बघायला आलो होतो आणि अमोलदादा यांनी आणि मला पूर्ण पळसदरीवाल्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली, त्याच्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. हे होते खऱ्या अर्थाने वरोसे टीमचे कर्णधार. त्यांना देऊयात पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कॉम्बॉक्समध्ये करूयात बदल, जिथे हिंदीची बुलंद तोफ बाबू शाह सरांना ऐकूया. खूप खूप आभार आदित्य सर, तुमचा पण आवाज एकदम स्वीट व्हॉइस आहे, जबरदस्त है. हाँ बघा यथार्थ जगदीश कडू बिसेगांव, क्या कमाल की. देखिए अंडर-14 में देखिए बात करेंगे रायगढ़ जिला के लिए. देखिए प्रतिनिधि किए उन्होंने, स्वागत वेलकम है. और उनके साथ देखिए साहिल दादा निगुटकर है, एडवोकेट है. दादा तुमचा पण वेलकम स्वागत है. तो चलेंगे मुकाबले की तरफ. टारगेट की बात करेंगे यहाँ पर 41 रनों की टारगेट है. पिछली मैच हमने देखे 45 का टारगेट. एक समय लगा कठिन, लेकिन आखिर में आसन बना था. भिनगांव टीम देखिए यहाँ पर टॉस जीते थे, फील्डिंग चुने थे और निर्धारित 4 ओवर में गेंदबाजों ने 40 रन किए 10 के औसत से. लेकिन अब देखिए बनाना 41 है. कितना हीरा भी कोयला का एक टुकड़ा था. फर्क इतना था उसने दबाव में बेहतर किया, तभी कोयला से वो हीरा बन गया. तब 41 रनों की टारगेट है और यहाँ जो बेहतर करेगा वो भी एक हीरा का टुकड़ा बनेगा. और लेन उछाल लाइन देखिए कितना बढ़िया बस है. कहते ना गति से ज़्यादा दिशा में चलना बहुत जरूरी हो जाती है, और दिशा भी अच्छा था और गति भी अच्छा था. और जहाँ पर देखिए टारगेट देखते हैं कितना कठिन बनाया गया. यहाँ पर सूरज है सुयक की जोड़ी मैदान पर है. यही तो बात बताया कि हीरा भी एक कोयला का टुकड़ा था, फर्क इतना था दबाव में उसने बेहतर किया, तभी कोयला से हीरा बना है. यहाँ पर विकेट कीपर से तो गेंद निकला, लेकिन रनों की कोई गुंजाइश नहीं है. लगातार देखिए तीसरा गेंद डॉट निकलता हुआ. इसलिए कहा जितना मुसीबत और खुशी ये बिना किसी अपार्टमेंट के आ जाती है. खुशी के समय होश और खुशी के समय जोश है और मुसीबत के समय होश है. ये कंट्रोल में रहना बहुत जरूरी रहता है, क्योंकि ये बिना किसी अपार्टमेंट का आ जाता है. तैयार गेंदबाज और स्क्वायर खेला. यहां पर देखिए साइड पर खेला. अच्छी सूझबूझ की बल्लेबाजी यहां पर सूरज दिखाते हुए.
कहती ना बल से ज्यादा कभी कभी बुद्धि का भी इस्तेमाल करो। बल लड़ना सिखाता है, बुद्धि जितना सिखाता है। टीम का स्कोर बना है 7 रन। आजकल कहा जाए ना हर्षल सर, दिमाग का ज्यादा खेल होता है, ताकत का कम होता है। दिमाग में बहुत ताकत होती है, इसलिए कहा जाता है कि चलाओ अपना खोपड़ी और जलाओ सामने वाले का झोपड़ी। मिनटो सही बताएं, दिमाग का बत्ती जला देता है। नहीं, पहले देखिए हम ताकत से खेलना पसंद करते थे, जाओ छक्के लगाओ चौके लगाओ। तैयार गेंदबाज, अपील तेज दूर था, अंपायर ने इनकार किया। कई दिन कुछ खत्म होना भी जरूरी था कुछ शुरू होने के लिए। ओवर कंप्लीट हुआ, यहाँ पर अभी भी 18 गेंद आना बाकी है। 7 रन बनाए तो जीत के लिए अभी भी 34 की जरूरत है। आने वाला 18 गेंद। चलिए फील्ड खुला रखिए और डीजे की तरफ थोड़ा चलते हैं। फूल खिलते हैं और उसी तरह से मेहनत पर मेहनत करने से सफलता वो भी देखिए खिलते हैं। यहाँ पर मेहनत करना बहुत जरूरी हो जाता है। और ये देखिए थोड़ा आपस में चर्चा चलता हुआ। कहती ना जिंदगी जब समंदर में गिराती है ना, वक्त भी तैरना सिखा देता है। और जहां पर देखिए 18 गेंद पर 34 रन है, 18 गेंद पर 34 बनाना है। जिंदगी जब समंदर में गिराती है, वक्त भी तैरना सिखा देता है। संदीप बुराड़े सर देखिए बात करेंगे, एकदम मखमली चेहरा, ये भी मेंटस खाते हुए, दिमाग का बत्ती जलाते हुए। और अंदर भी देखिए यहाँ पर कमाल के डॉट गेंद निकलता हुआ, अभी भी 34 की जरूरत है। 17 गेंद बचा है। कौन कहता है सिग्नेचर बदलते नहीं है, कौन कहता है फ्यूचर बदलते नहीं है, कौन कहता है क्रिकेट बदलता नहीं है। उंगली पे चोट लगे तो सिग्नेचर बदल जाती है, दिल में चोट लगे तो फ्यूचर भी बदल जाती है। रन आता हुआ, लेकिन बल्ले से एक एक रनों से काम नहीं चलेगा, मेहनत करना पड़ेगा भाई। अभी भी 33 की जरूरत है। 16 गेंद। कहते हैं ना इस खोज में कभी भी मत रहो कि किस्मत हमारे पास है या ना है आदित्य, लेकिन इस सोच में जरूर रहो कि मेहनत हमारे पास है। मेहनत से हम किस्मत बदल सकते हैं, लेकिन ये सोच में मत रहो। आने वाली देखिए अभी भी यहाँ पर 33 की जरूरत है और 16 गेंद बचा है। 16 गेंद 33 की जरूरत है। कहती ना आसमान की ऊंचाई को मत देखिए, सिर्फ ही कबूतर उड़ाने की काम कीजिए। अगर आप टारगेट देखते जाओगे तो कठिन बनेगा। और फील्ड में देखिए थोड़ा सा बदलाव करते हुए। कहा जाता है ना जिंदगी में कुछ पाना है तो सिर्फ तरीका बदलो, इरादा नहीं। थोड़ा तरीका बदलते हुए। अभी भी 16 गेंद 33 की जरूरत है। 16 चेंडू 33 धावा की जरूरत है। देखिए हो क्या भाई, यहाँ पर ऊंचाई तो ली है और लंबाई भी। ओ माय गॉड, कैच का मौका था लेकिन छक्का तो बचा सकते थे, लेकिन छक्का गया और कहानी में ट्विस्ट। तेवर तो वक्त आने पर दिखाएंगे। शहर तुम खरीद लो, राज हम करेंगे। भाई हर किसी की जिंदगी में मुश्किल आती रहती है, फर्क इतना रहता है, कोई हार मान लेता है और कोई आखिरी दम तक संघर्ष जारी रखता है। स्कोर देखिए अगर पहुंचा है 15 रन, लेकिन अभी भी जीत की बात कर लेंगे। यहाँ पर 26 रनों की जरूरत है। 14 गेंद 26 की जरूरत है। मेहनत तो सुनहरी चाबी है जो बंद भविष्य के ताले खोल देते हैं।
गेंद बची है 14, जीत के लिए चाहिए 26 से। और रिवर्स खेला और कैच का मौका, क्या कैरी किया, कंप्लीट किया कैच है। इनसे अंपायर शायद अंपायर चेक करना चाहते हैं। थांबवतोय खऱ्या अर्थाने बाबूशाह सर. तत्पूर्वी आपण पाहता या स्पर्धेला सदस्य भेट देण्यासाठी संदीपजी सुर्वे असतील, त्याचबरोबर प्रतापजी सुर्वे आणि त्याचबरोबर पलसदरी टीमचे पूर्व यष्टीरक्षक सचिनजी दरेकर इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय चलिए स्वागत. नेट आउट है, बैटर्स यहाँ पर से कैरी नहीं किया कैच है, लेकिन अच्छा फील्डिंग। कहते ना मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना, मेहनत अच्छा है। देखिए गेंदबाज का साथ दिए, लेकिन रन आया क्या इस गेंद के ऊपर? एक सिंगल आया। नहीं, चलिए डॉट है भाई यहाँ पर से। स्कोरर थोड़ी सी ध्यान दीजिए, क्योंकि आपके ऊपर हमारी गेम, जैसे गेंदबाज का गेम रहती है फील्डर के ऊपर, तो ऐसा कमेंटेटर का गेम रहता है स्कोरर के ऊपर। चलिए 15, अगर 15 को आप 25 बोलोगे तो हम भी वही बताएंगे। अच्छा गेंद जड़ में रखते हुए देखिए, ताश का जोकर कहा जाता था बुमराह का यॉर्कर, अक्सर पासा पलटता है, लेकिन इस बार देखिए विजय का यॉर्कर था, लेकिन से ओवर कंप्लीट हुआ है। 2 ओवर की खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर 15 बना है, लेकिन अभी भी देखिए आने वाला 12 गेंद 26 की जरूरत है। 12 चेंडू अजून 26 धावाची गरज है। चलिए मैदान पर ड्रिंक्स पानी पहुंचता हुआ, और अब हम यहाँ से समय नहीं लेंगे, थोड़ा पहुंचेंगे भाई डीजे के पास से। 12 चेंडू 26 धावाची अजून गरज है। बारह गेंद 26 की जरूरत है। डीजे भी देखिए मोड में है, मोठ्याना राउंड दे मागे जरा, बारक्याच्या आता लगन करा। 12 गेंद देखिए 26 की जरूरत है। मेहनत तो हर क्षेत्र में करनी पड़ती है, चाहे शादी की बात कर लीजिए, सरकारी नौकरी ढूंढना जितना कठिन है ना, शादी का रिश्ता भी ढूंढना उतना कठिन है, और 12 गेंद पर 26 रन भी ढूंढना उतना कठिन है। बेकार पड़े रहने पर लोहे में भी जंग लग जाती है, मेहनत करना पड़ता है। चलिए समय ज्यादा मत लीजिए भाई, फाइनल नाइट है, समय की पाबंदी है। 12 गेंद 26 की जरूरत है। 13 का औसत एवरेज विनगांव टीम के यहाँ पर हासिल कर पाएंगे। प्रणय देखिए हम देख सकते हैं यहाँ पर से अच्छे हमारे दोस्त, हमारे टीचर भी रह चुके हैं भाई, बहुत बढ़िया क्रिकेट खेले इन्होंने देवी जापड़ा, और आज गांव के लिए देखिए पिछले 5-6 सालों से, और आने वाला समय में देखिए उनकी भी टूर्नामेंट चलता हुआ। अंतिम नाइट जुड़ेंगे, ये खींचा देखिए, ऊंचाई ली है और लंबाई भी लेकर जाता हुआ, गेंद को पहुंचाया दूर 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 दूर, और अंपायर ने भी कर ली 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर। लवली गावातून अमोलजी वाघ सर इथे उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती असेल की त्यांनी मंचकावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. पुनश्च एकदा कॉम्बॉक्समध्ये जाऊया. जिंदगी में रिस्क लेना सीख लीजिए। आदित्य कहते ना, अगर कोई रास्ता आपको डरा रहा है ना, तो सोचिए आगे बड़ी सफलता इंतजार कर रही है, और ये छक्का डराएगी और आगे बड़ी सफलता इंतजार। स्टेप आउट करके आए थे कदमों का चल, ये अच्छा सोचता, मेरे हिसाब से खराब नहीं था, लेकिन बहुत जल्दी निकल आए। डॉट गेंद निकलता हुआ, कहती ना मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था, और आपने खुजलाया ये आपका सुकून। और कल मच्छर ने खूब काटा है शायद, मुझे लगता है। हर्षल जी पूरी देखिए कहानी मच्छर का अपडेट किए हैं, याद रखें, लेकिन जिक्र करेंगे मैच मोमेंट। यहाँ पर छक्का खाने के बाद देखिए 2 डॉट गेंद, और अभी भी 20 रनों की जरूरत है, 9 गेंद बचा है।
किसी को गलत समझने से पहले एक बार उसकी हालत समझने की कोशिश कीजिए। भलाई पहला छक्का खाया, लेकिन उसके बाद है कि हालत से 2 डॉट गेंद निकालता हुआ 9 पर 20। और एक देखिए लेन उछाल गेंद, गति कितना बढ़िया था, पर मजबूर किया बल्लेबाज के रन आउट के लिए। पर 8 गेंद अभी भी 20 की जरूरत है। पर कहानी में ट्विस्ट है। आठ गेंद देखिए बात करेंगे, 20 रनों की जरूरत है। संदीप बुराड़े सर देखिए मखमली चेहरा देखिए, जब से लकी ड्रॉ में बाइक मिला तब से चेहरा बदल गया। याच दरम्यान आपण पाहतोय अतिशय ही स्पर्धा ज्यांच्या अनुषंगाने सुरुवातीला दमदार हजेरी लावताना दिसून आली। पारितोषिकांची खैरात या स्पर्धेमध्ये ज्यांनी सुरुवात केली ते आदरणीय अनिलदादा देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झाले। त्यांना विनंती की आपण मंचावरती या, आपलं सहर्ष स्वागत आहे। अगदी एक डाशिंग पर्सनॅलिटी अनिलदादा देशमुख यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन होत आहे। विनंती असेल आपण मंचावरती या। आज सर्वांसाठी परवानगी आहे। एक हिंदीची बुलंद तोफ बाबूशाह समालोचन पाहतोय आपण आज चलिए। त्यांचं या रजनीमध्ये पाहायला मिळेल। 8 गेंद 20 की जरूरत थी, यहाँ पर वाइड आता हुआ। अभी देखिए 8 गेंद 19 की जरूरत है। संदीप बोराडे सर बोलायच्या गेला तरी कर्जत टेनिस क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष, रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य। काय पद आहे बघा, आपल्याकडे एक पण पद नाही। तो चलिए 8 गेंद देखिए 19 की जरूरत है। ओ खींचा देखिए, यहाँ पर कड़क टाइमिंग देखिए से 1 छरा। पारितोषिक लागलं जाते अंतरड वरेडी टीमसाठी। विकेट जर नोंदवली गोलंदाजाने तर त्याच्यासाठी 500 रुपये आणि कॅच जो फिल्डर टिपेल त्याच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे। बहुत बहुत जरूरी था संदीप सर ये छक्का आना, लेकिन अब ये गेंद बहुत अहम रहेगा। लीडिंग एज फील्डर से भाई कैच नहीं भाई, 3 तिगाड़ा काम बिगाड़ा होता है कभी कभी, और किस्मत भी कहती ना कभी कभी बहादुरों के साथ है। अब देखिए गेंद रह जाएगा भाई, यहाँ पर 6 जीत की बात करेंगे, 11 की जरूरत है। 6 गेंद 11, 7 चेंडू 11 धावाची गरज है। गुजरी हुई जिंदगी को कभी याद ना कर, तकदीर में जो नहीं उससे फरियाद ना कर, जो होगा वो होकर ही रहेगा। और तो कल की फिक्र में आज की हंसी को बर्बाद मत कर। जो पिछले 2 गेंद पर हो गया उससे भूल जाइए। अब 6 गेंद पर 11 बनाना है, बचाना भी है। कहते हैं ना बुराड़ी सर, लाइफ में पैसा खूब कमाओ और लाइफ में पैसा भी बचाओ। क्रिकेट के मैदान में रन खूब बनाओ और बचाओ। एक तरफ बनाने की कोशिश होगी, दूसरी तरफ बचाने की कोशिश होगी। चलिए यहाँ पर 6 गेंद 11 की जरूरत है। मजा आता हुआ मुकाबला। पिछला मैच भी देखिए हाई वोल्टेज ड्रामा बना भाई, लेकिन एक्सीलेंट खेले भाई। पिछली मैच की बात करेंगे 6 पे 23 आसान नहीं था, लेकिन क्या नागेश ने इनिंग खेल कर गए भाई, एक्सीलेंट इनिंग्स। बहुत बढ़िया कमाल की देखिए पर से। चलिए 6 गेंद अब 11 रनों की जरूरत है। जिंदगी जिंदगी नहीं जिम्मेदारी है, जिसे हम जीते कम है और निभाते ज्यादा है। कौन निभाएगा अपने टीम के लिए, क्या गेंदबाज या बल्लेबाज? अंतर टीम देखिए गेंदबाज, और दूसरी तरफ देखिए बात करेंगे वेनगांव टीम के बल्लेबाज। ओ ये चलिए भाई 11 की जरूरत थी, और एक कड़क टाइमिंग देखिए पर से। कड़क 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 बेधड़क शिक्षा। जरूरत थी, और पहला गेंद के पर छक्का आना, कर्जत स्टेशन पर धक्का खाना।
यानी अब देखिए यहाँ से 5 गेंद पर 5 बचाना है और बनाना भी है। शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। और एक आध चौके छक्के से मुकाबला करीब आता हुआ। तैयार गेंदबाज है और दूसरा फुल टच बॉल। अभी भी कुछ कहा नहीं जा सकता है भाई, यहाँ पर क्रिकेट है। लपेटे सपेटे अपने आप को झोंके। अब देखिए 4 गेंद 4 की जरूरत है। क्या मुकाबला चलता है यहाँ पर से। कहती ना अंधे को दिखाई दे तो सबसे पहले उस लाठी को फेंकता है जिसका सहारा लिया हो, लेकिन क्रिकेट में ऐसा नहीं रहता है। एक एक रनों का सहारा लेकर जीत के करीब बसते हैं और एक एक रन बचाकर मैच को बचाना चाहते हैं, लेकिन अंधे को दिखाई दे तो सबसे पहले उस लाठी को फेंकता है जिसका उसने सहारा लिया हो। लेकिन क्रिकेट में आपको हर गेंद पर सहारा की जरूरत होती है। कप्तान को गेंदबाज से, कप्तान को बल्लेबाज से, बॉलर को फील्डर से, फील्डर को गेंदबाज से, बैटर को अपने साथीदार से। 4 गेंद, अब देखिए 4 की जरूरत है। तैयार गेंदबाज है और रिवर्स खेलने गए थे भाई। कल ऐसे रिवर्स में फरदीन काजी देखिए बोरगांव के मैदान के पर नाकाब रहे लगातार 4 मैच में। रिवर्स 2 धार तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद। 3 गेंद, अब 4 की जरूरत है। क्या बढ़िया मुकाबला देखिए चलता हुआ और सिंगल आएगा। दूसरे के लिए क्या कोशिश करेंगे यहाँ पर, नहीं सिंगल लिए यहाँ पर। दूसरे की तो कोशिश हुई है, दूसरे की नहीं स्ट्राइक का कोशिश हुआ है। और अभी देखिए बात करेंगे, 3 रनों की जरूरत रह जाएगी और गेंद बचाए 2 और कंपलसरी। टपका रे टपका और एक टपका। कहते ना मिट्टी से बनती है मटका और रनआउट से एक लगा है बड़ा झटका। 2 चेंडू अजून 3 धावाची गरज आहे। मिट्टी से बनती है मटका, रनआउट से मिला है बड़ा झटका, लेकिन 2 गेंद अभी भी 3 की जरूरत है। अंतरा टीम क्या यहाँ पर रोक पाएंगे और खास करके गेंदबाज अमोल। एक हमारे पास भी अमोल डायरे दरेकर, अमोल दरेकर है। तैयार यहाँ पर गेंदबाज। 2 गेंद 3 की जरूरत है यहाँ पर। क्या गेंदबाज या बल्लेबाज है। ओ कहानी पलटता हुआ, ये देखिए भाई यहाँ पर यही तो बात छेड़ा था। टपका रे टपका और एक टपका, मिट्टी से बनती है मटका लगा है और एक बड़ा झटका। सीधा तो काम चल रही थी। इतना बढ़िया सूरज बल्लेबाजी कर रहे थे। अब देखिए 1 गेंद 3 रन। संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए। 1 गेंद 3 की जरूरत है। देखिए क्या बड़ा हिट लगाएंगे नए बल्लेबाज। ओ लखनऊ टीम कांग्रेशन। कूल 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 अमोल।